हो बाबा, सगळंच ओव्हर बजेट होतं. म्हणजे आपल्याला जितके पैसे वाटले होते ना त्याच्यापेक्षा खूप जास्ती पैसे लागणार आहेत. नाही नाही, एवढं काही अर्जंट नाहीये. तुम्ही या, मग सांगतो मी तुम्हाला सगळं. हां. प्रसाद, कशी दिसते मी? सुंदर दिसतेस. प्रसाद, खाली चल ना, तुला एक गंमत दाखवते. चल ये पटकन ये. अगं, ऐक ना. ये ना. फेक लेफ्ट. अगं फेक नाही, टेक लेफ्ट. हा, फेक लेफ्ट. एक मिनिट हा, काय तेच बोलतेस बावटासारखी? पुढे सांग ग, नाक्यापर्यंत पोचले ते. हा, टर्न अराउंड. तरंग राऊंड. तरंग राऊंड? अगं तरंगतील कशाला ते बावळट? नीट काय ते सांग. राऊंड 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 राऊंड. हा हा, गल्लीपर्यंत पोचलेस. हा, लेफ्ट इन द नेक्स्ट लेन. नेक्स्ट 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 लेन लेन. सरळ 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 सरळ. हा, नेक नेक. हा, सरळ साग सरळ. हो, हा, सरळ सरळ. हा, हो. काय काय घातलं यांनी? तुला सांगतो, स्वतःची नाकं कापून घेणार आहेत त्या पाहुण्यांसमोर. हे काय कपडे झाले? नाही नाही, मी असल्या विदूषकांमध्ये थांबूच शकत नाही. नाही प्रसाद, हे प्लीज असं करू नकोस. पाहुण्यांसमोर तरी नको प्लीज. हा, पिवळा पिवळा. येलो येलो. आता येल्लो बंगला. हा, दॅट इज माय बंगलो. फ्लॅट इज माय बंगलो. हा हा, वा वा वा, येत आहेत. कमिंग कमिंग. अरे वा. हा. इकडे काय करताय? इकडे उभे राहा. पावळट, तिच्याकडे दे, तिच्याकडे दे. आले ना ते, आले. काय सांगितलं नीट लक्षात आहे ना? व्यवस्थित वागायचं. मी उघडतो. आय डू. सेट. आय डोर.
आई या ना. बसा मावशी. बसा बसा. गुड मॉर्निंग. 12 वाजून गेले, कशाला विंगरीचं 12 वाजवते. गुड आफ्टरनून म्हणायचं असतं. ठीक आहे. हे कशाला? ते फाडफाड विंगरीचे एक पुस्तक विकत घ्या, ते वाचून शिका. आम्ही पण तेच वाचून शिकलो. तुम्ही म्हणजे फार विंगरीची कत्तल केली. आधी शिकायचं मग बोलायचं. तुमचं म्हणजे उलटच आहे. आधी बोलताना शिकणार कावा. अगो पण मी काय म्हणते. अहो पण मी काय म्हणतो, हे तुम्ही जो बांगला घेतलाय तो म्हणजे बँक पार धुवून पुसून साफ करून घेतलाय का? का? काय झालं? नाही म्हणजे थोडेसे पैसे शिल्लक राहिले असते तर कापड तरी जरा लांब घेतले असते. काय फाटकी कापड का? कांते तू ह्यांचं मनावर नको घेऊ. तुला ह्यांचा स्वभाव ठाऊक आहे ना. हो मिसेस, त्या चुकीचं विंग्रजी बोलण्याला जाणीव करून दिली नाही ना, तो आयुष्यभर सुधारत नाही. आधी विंग्रजी न म्हणता इंग्रजी म्हणायला शिका. त्याच मला शिकवतायत. हे स्वर्गी, उच्चार महत्वाचा असतो, अर्थ महत्वाचा असतो. म्हणजे काय, दक्षिणी लोक इंग्रजी बोलतात पण ते दक्षिणेतल्या उच्चारासकट इंग्रजी बोलतात, पण बरोबर बोलतात की. तुमच्यासारखं नाही. तुम्हाला म्हणजे ना काहीच पण येत नाही. पण हाऊस जाणगी तुमची. हाऊस काय हाऊस? मला शिकता येऊ शकतं. लहानपणापासून एक पाठी आहे मी. कळलं? जर ठरवलं ना मी, तुमच्यापेक्षा जास्त चांगलं इंग्रजी बोलून दाखवू शकते. मग ठरवा ना काय ते. कोणी अडवलं का तुम्हाला? ठरवलं तर दाखवा करून. नाही तो उगाच आपलं गमजे नको तुमच्या. पैज लावता का? बोला ना. पैज लावता का? इंग्रजी बोलण्याची पैज लावता का? पैज पुढं बोला ना. पै लावताय. पैजीवर तुमच्या कॅशेट अडकलेली आहे. पुढे बोला. येत्या काही दिवसात मी हे लख कळलं आम्हाला. अस्खलित म्हणायचं का तुम्हाला? होय, तेच म्हणायचंय. बोला नशीब. येत्या काही दिवसात मी अस्खलित इंग्रजी बोलून दाखवीन. याची पैज लावायची का? मला हवा की पैज. जर का तुम्ही हरलात तर नाक घासत येऊन माफी मागायची. जर का आम्ही हरलो तर आम्ही 1 लाख रुपये देऊ. त्या कपड्यानं जोड लावून घ्या. तात्या, पुरे आता. नाही, आय एम टॉकिंग द ट्रूथ. समजलं का आम्ही काय बोललो ते? आम्ही खरंच बोलतो. बरं ते नाक घासून माफी मागायला सोडा. नुसतं माफी मागा, विषय संपला. नाही म्हणजे नाक घासून यायची नामुष्की नको तुमच्यावर. हो तात्या, घेतला तुमचा चॅलेंज. गणपतीच्या आगमनाच्या दिवशी हारलात तर 1 लाख रुपये तयार ठेवायचे. आणि शिवाय गुडघे टेकून माझी माफी मागायची. आणि जर का मी हरले
तर मी तुम्हाला 2 लाख रुपये देईन. त्यात धोतर बदलून तुम्ही पॅन्ट घालायला लागायचं. कारण शहरात धोतर घालून वावरलात ना तर लोक बावळट म्हणतात, बावळट, आणि हसतात. असू दे की, हसतील त्याची दात दिसतील. हे स्वर्गी, हे आम्ही तुमचं चॅलेंज घेतलं. तुम्हाला माहिती नाही, माझ्यासारखं मीच आहे आणि मी माणूस मोठा नीच आहे. तात्या, मी प्रसाद आणि ही माझी बायको वृंदा. असू दे, औक्षवंत वा सदा सुखी राहा. सुखीरा सुखीरा, सौभाग्यवती भाऊ. केवढा मोठा झाला रे तो प्रसाद. लई लहान होता तेव्हा पाहिलं होतं बघ तुला. हाय, हॅलो. मी वीरेंद्र देशमुख आणि माझी बायको आनंदी. मी तुम्हाला प्रसाद दादा म्हणाला तर चालेल ना? हो, चालेल ना. आणि मी विचारणार नाही, मी सरळ दादा म्हणेन. चालेल ना वीर दादा? चालेल ना, का नाही. आनंदी, कांताकाकूंच्या पाया पडू. हो. सुखी राहा, यशस्वी हो. कांताकाकू खरंच म्हणजे अरे काय काकू काकू चाललंय रे तुझा? अरे त्या ललेची मी मैत्रीण आहे बालपणापासूनची. आईच्या मैत्रिणीला काय म्हणतात तू सांग? मावशी. शाबास, बात. ठीक आहे मावशी. मावशी, आमची बाकीच्या सगळ्यांची ओळख करून द्या ना. हाय, विसरून गेले. ती तुझ्या पाठी 2 बो घालून आहे ना, ती प्राची, माझी धाकटी मुलगी. हाय. हाय. ही आहे ना, ही सुवर्णा, मोठी मुलगी. आणि हा लक्ष्मीकांत, जावई. मावशी, मी ओळखतो, मित्र आहे माझा. वा वा वा. आणि ही शर्मिष्ठा, हॅलो. माझ्या लांबच्या नात्यातली आहे. तुमच्यासारखीच मुंबईत आली आहे नोकरी विक्रीच्या संदर्भात, म्हणून राहते माझ्याकडे, एवढंच. अगं वृंदा बाळा, जा सगळ्यांसाठी चहा टाक जा. हो, आणते. मी पण जाते. हो हो हो, जा जा. आई, मी वीर, तुझ्या त्या तात्याला सांग, जाम डोक्यात जातोय तो माझ्या. हे स्वर्गी, हे जरा स्पोर्टिंगली घे की. आता स्पोर्टिंगली म्हणजे काय करणारेला खिलाडू वृत्तीने घे की. आणि काय डायरेक्ट उत्तर द्यायचं ते गणपतीमध्ये देऊन टाक. कशाला आदलं म्हटलं करती. 1 लाख रुपये तयार ठेवायचे आणि गुडघे टेकायला तयार राहायचं. चल लाले, तुझी रूम दाखव. चल 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 चल. मिळाला, ठकास महाठक मिळाला. शी, काय बाई माणूस आहे का भूत आहे? आल्यापासून नुसती बडबड बडबड सुरूच आहे. कसा आहे ना ग तो? बघ ना, हे वागण्या बोलण्याचं मॅनर्सच नाही आहेत त्याला. तर एवढी सगळी लोक या घरात राहणार, मग आपलं कसं होणार? लले ये. अरे वीर, घे ना ते सामान इथे ठेव बाळा. ठेव तिकडं. हा, बरं लले, इथे बाथरूम आहे, बेड, हे मागे इथे कपाट आहे. कुठं? हे काय? आणि हा आरसा एवढा मोठा. कशी वाटली खोली? लई बेस आहे. मायला, आमच्या वाड्याला तुम्ही आमच्याच घरात येऊन घालघाल शिव्या घातल्या ना. हा तुमचा राजवाडा होय? आमचं फार्म हाऊस मोठं आहे तुमच्या राजवाड्यापेक्षा. हा तुमच्या तुस गावातला नाहीये, हा मुंबईतला बंगला आहे. मुंबईत जागेचे काय भाव आहेत माहितीये का? हा जर बंगला मी विकला आता तर तुस गावात असे
5 बंगले घेईन मी फार्म हाऊस सारखे. तुम्ही तुझगावात येऊ नका. नाही तुमचं विंग्रजी ऐकून तुझगावातले लोक घाबरतील अंग काढतील रात्र झोपायचे नाही ते. ए ललिता तुझ्या हजबंडला आवर हा आता. ए चोरगे बोलायचं नाही. जरा ऐक माझं अरे तू. तू थांब रे. आईला खोट केस होतो होय. तात्या पुरे झालं. हो लावले होते. मग तुमच्या त्या आजच्या करायच्या बट्टेपेक्षा हे बरं आहे की नाही. हा आई आता तू बास कर ना प्लीज. अरे तू जरा गप रे. वीर अरे तू माझ्या मैत्रिणीवर ललेवर गेलायस म्हणून वाचलास. जरा तरी चेहरा बराय बघवतो तुझ्याकडे. या तात्या देशमुखावर गेला असतास ना तर काय खरं नव्हतं बाबा तुझं. चल 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 तुझी रूम दाखवते बाळा. ये ये चल रे प्रसाद. नाही मी घेतो. अहो शोभतं का तुम्हासनी? 2 दिवसाचे पाहुणे म्हणून आलोय ना आपण. जास्त छान म्हणा नको. हे तुझी मैत्रीण काय रीतभार आहे का पुरुषाने कसा वागायचं तिला. ही नवऱ्याच्या डोक्यावर मिरे वाटत असणार. रोज इथं उठून थोबाड बघायला लागणार इथं तर मी माझं थोबाड बंद राहू देणार नाही आधी सांगू ठेवतो. नाही तर मी म्हणतो सामान बांधा आणि चला परत जाऊया घरी तुझगावला. तुम्हासनी जायचं तर जावा. जिथं माझी पोरं असतील तिथंच मी जाणार. मायलेच्या ही तुमची मैत्रीण हा पद्धत आहे का? माणसारखी वागते का ती? आल्याला काय म्हणले गेट आउट. माझं इन्सल्ट केलं तिनं. सरपंच मी गावचा. तुझ गावात मान आहे मला. ही कोण मोठी भावण लागून गेली मायला. तरी मी चिरंजीवर म्हणत होतो जागा मिळत नसेल तोपर्यंत आपण हॉटेलमध्ये राहू. माझं ऐकलं नाही. मायला आता रोज उठून इथं थोबाड बघावं लागणार. बाई एकच जनावर आहे. फुसफुस करत अंगावर येते. मला चॅलेंजिंग देते. तात्यासाहेब देशमुखाला हिची अक्कल ती काय आणि बोलती किती. हिच्या नवऱ्याने हिला पायातली वाहन बनवली नसल म्हणून ही डोक्यावर मिरे वाटते. या आयला हिच्या. पण तुम्हासनी काय करायचं म्हणते मी. आता ते माझ्या नादी लागले तात्या देशमुखाच्या. तात्या देशमुख आता तिला सोडणार नाही. मी तिची लायकी पण दाखवणार आणि अक्कल पण. यापुढं आयुष्यामध्ये कुठल्या बी पुरुषाच्या समोर पान उचकटला नाही पाहिजे तिनं. ए चोरगे तुला माहित नाही माझ्यासारखा मीच आहे आणि मी माणूस मोठा नीच आहे.